तर मैत्रिणींनो, आज मी शिकवणार आहे की पाटी ठेवून राखी कशी तयार करायची। तर बघू शकता आता रक्षा पौर्णिमा, राखी बंधन हे जवळच आलेलं आहे। तर म्हटलं आपण शिकूया। अशा पद्धतीने गोल आपल्याला कटिंग करायचं आहे आणि त्यानंतर हेच गोल पान आहे ते आपल्याला दुमडून आपल्याला तेथे एक पिन घालून घ्यायची आहे की जेणेकरून कापड इकडे तिकडे सरकून स्टेप बाय स्टेप बघा तुम्हाला सुद्धा जमेल। ही खूप सोपी पद्धत आहे। तर अशा पद्धतीने टाचणी आपल्याला लावून घ्यायची आहे आणि कडेनं आपल्याला टाके घालून घ्यायचे आहेत आणि टाके घातल्यानंतर आपल्याला जोरात असं वडायचं आहे। मग सुंदर अशी पाकळी तयार होणार आहे मैत्रिणींनो। तर तुम्ही सुद्धा हे नक्की तयार करा। खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो आणि आपली फुलाची राखी आहे ना ती खूप सुंदर होणार आहे। आणि तुम्हाला ह्याबरोबर मी फुलपाखरूचं सुद्धा राखी कशी बनवायची हे शिकवणार आहे। ती सुद्धा खूप सोपी आहे। तर ह्याच्या अगोदर सुद्धा मी गुलाबाची राखी पाठवली आहे। तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघा, मी अपलोड केला आहे 2 दिवसापूर्वीच। अशा पद्धतीने आपली एक पाकळी तयार झालेली आहे। आता बाकीच्या 4 पाकळ्या पण आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे मैत्रिणींनो। खूप सुंदर ही राखी होते। तर अशा पद्धतीने आपल्याला फिट्ट असे टाके घालायचे आहेत की जेणेकरून ते निघून ये। बघू शकता एक पाकळी तयार झालेली आहे। आता आपल्याला दुसऱ्या पण पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने बघू शकता मी 4 पाकळ्या तयार केलेल्या आहेत। आता 5वी पण पाकळी तुम्हाला कशी बनवायची ते सांगते। मध्ये तुम्ही टाचणी लावून घ्या आणि कडेनं असं शिवून घ्या की जेणेकरून तुमचं काम लगेचच होऊ शकते आणि ते हलणार नाही आणि फास्टमध्ये तुमचं काम होऊ शकेल। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पाकळी कशी बनवायची ते शिकवते स्टेप बाय स्टेप बघा। अशा पद्धतीने आता ही पाकळी आपली 5वी पण तयार झालेली आहे। असं वडून घ्यायचं आहे आणि ते टाका घालायचा आहे। खूप सुंदर आपली राखी होणार आहे। तर अशा पद्धतीने बघा टाके घातल्यानंतर ते कट करायचं आहे आणि एकमेकाला आपल्याला हे सर्व काही जे पाकळ्या आपण केलेल्या आहेत ते जोडायचे आहेत आणि मध्ये असं गोल्डन कलर आपल्याला लावून घ्यायचा आहे। ते खूप सुंदर आणि छान दिसतं मैत्रिणींनो। तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये असं गुलाबी कलर किंवा पर्पल कलर किंवा ग्रीन कलर किंवा रेड कलर असेल तर अशा राख्या नक्की बनवा। कलरफुल राख्या खूप सुंदर आणि छान दिसतात। तर अशा पद्धतीने बघा आपली राखी तयार झालेली आहे आणि मध्ये मी गोल्डन कलरचे खडे पण लावलेले आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे गोल्डन कलरचे खडे मधोमध लावा आणि बांधण्यासाठी मी छोटीसा लेसचा धागा घेतलेला आहे। तुम्ही काही पण घेऊ शकता मैत्रिणींनो। तर बघू शकता आपली राखी किती अट्रॅक्टिव्ह झालेली आहे। आता दुसरीची राखी आहे ती मी शिकवणार आहे। आपल्याला गोल असं कट करून घ्यायचं आहे, शिवून घ्यायचं आहे। साधारणतः 2 इंच उंची आणि 1 इंच रुंदी घ्यायची आहे आणि आपल्याला चौबाजूने हे शिवायचं आहे आणि सुलट करून घ्यायचं आहे आणि मध्ये एक टाका घालायचा आहे की जेणेकरून फुलपाखरूसारखं दिसावं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटासा मोती किंवा गोल्डन कलरचा खडा घालायचा आहे। आता इथे मोती घालणार आहे मी। बघू शकता आपली राखी किती सुंदर छान झालेली आहे। ही तर खूप सोपी आहे, प्रत्येक ताईनं जमू शकेल। तर अशा पद्धतीने फुलपाखरू राखी सुद्धा तुम्ही नक्की तयार करून बघा आणि खूप सुंदर आणि छान ही राखी दिसते। तर अशा पद्धतीने आपल्याला अशी राखी बनवायची आहे। तर म्हटलं चला आता रक्षाबंधन जवळ आलेलं आहे, आपल्याला ज्ञान आहे तर आपण इतरांना पण दिलं पाहिजे। तर अशा पद्धतीने खूप सुंदर आणि छान आपली फुलपाखरूची सुद्धा राखी तयार झालेली आहे। तर बघू शकता किती सुंदर आणि छान आपल्या राख्या ह्या तयार झालेल्या आहेत। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर खूप सुंदर आपली फुलाची ही राखी तयार झालेली आहे। फुलपाखरूची सुद्धा राखी तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये जर कापड असेल, सुई धागा असेल आणि मोती कलरचे मणी असतील तर तुम्ही हाताने सुद्धा राखी बनवू शकता। आता बघू शकता याच्यामध्ये मी मशीनचा बिलकुल सुद्धा वापर केलेला नाही। फुलपाखरूचं सुद्धा तुम्ही राखी हाताने चौबाजूने शिवू शकता आणि मध्ये टाके घालायचे म्हणजे फुलपाखरूचा आकार येतो आणि पाकळ्या ज्या आहेत ते सुद्धा अशा पद्धतीने बनवून मोती कलरचे खडे मध्ये लावायचे आहेत जेणेकरून आपली राखी अट्रॅक्टिव्ह छान दिसू शकते। पाकळ्यांना सुद्धा तुम्हाला काही शो करायचं तर तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने खूप सुंदर आणि छान आपली राखी तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा तुमच्याकडे वेळ जर असेल तर नक्की तयार करा। भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।